नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भाजलेल्या मूग डाळीचा हलवा. हे करायलासुद्धा फार सोपा आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. पिवळी मूग डाळ घेतलेली आहे. याला स्वच्छ 2 पाण्यानं धुवून याला मी थोडंसं वाळवून घेतलेलं आहे 2 तास उन्हामध्ये. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही ताबडतोब धुवून थोडंसं चाळणीमध्ये पाणी निथळून तुम्ही भाजू शकता. हे डाळ व्यवस्थित भाजल्या जाते. 1 वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीनं मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. इथं काजू घेतलेले आहेत मी 5 ते 6 असे जाडसर काप करून त्याचे. बदाम घेतलेले आहेत मी 5 ते 6 त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत. केशर घेतलेलं आहे. केशर घालणं ऑप्शनल आहे आणि वेलची पूड लागणार आहे. आता सुरुवातीला आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. मी एक जाडसर कढई ठेवलेली आहे जाड बुडाची. आता यामध्ये आपल्याला घालायची डाळ. आता डाळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. याला डाग पडेपर्यंत आपल्याला 6 ते 7 मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला हे डाळ भाजून घ्यायची आहे. थोडासा असा सुगंध येईपर्यंत. काही जण डाळ भिजवून मिक्सरमधून काढून त्याचासुद्धा हलवा बनवतात, पण त्याला थोडासा वेळ लागतो. दोन्हीची टेस्ट सेम लागते, पण अशा पद्धतीने केलेला हलवा पटकन होतो करायला आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. तर व्यवस्थित आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ आपली व्यवस्थित भाजलेली आहे. तुम्ही बघू शकता याला थोडंसं डाग पडलेले आहेत. तुम्ही ताबडतोब डाळ धुवून जर भाजली तर 1-2 मिनिट जास्त टाईम लागतो. मी वाळवून घेतल्यामुळे पटकन डाळ भाजलेली आहे. आता आपण हे डाळ एका ताटामध्ये काढून याला पूर्णपणे थंड करायचं आहे. आपली डाळ थंड होते तोपर्यंत मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपण 2.5 वाट्या पाणी घालणार आहोत. मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली होती, त्याला आपल्याला 2.5 वाट्या पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर हलवा थोडासा पातळ किंवा सैल हवा असेल तर तुम्ही 3 वाट्यासुद्धा पाणी घालू शकता. इथं मी 2.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला साखर, केशर, आता आपल्याला याचा पाक वगैरे करायचं नाही, फक्त साखर विरघळून घ्यायची आहे आपल्याला. गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला. केशर घातल्यामुळे आपल्या हलव्याला कलर खूप छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते. 2 ते 3 मिनिट आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. अगदी 2 मिनिटातच आपली साखरसुद्धा विरघळलेली आहे. आता आपल्याला हे पातेलं साईडला ठेवायचं आहे. आपली डाळसुद्धा व्यवस्थित थंड झालेली आहे. मी फॅनच्या खाली 10 मिनिटं थंड करून घेतलेली आहे. डाळ व्यवस्थित थंड झालेली आहे. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे. आता याला झाकण लावून आपल्याला हे मिक्सरमधून डाळ काढायची आहे. जास्त बारीक पावडर करायची नाही किंवा जास्त जाड पण काढायचं नाही आपल्याला. आपला बारीक रवा राहतो त्याप्रमाणे आपल्याला हे डाळ काढून घ्यायची आहे मिक्सरमधून. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डाळ काढून घेतलेली आहे. आपला बारीक कसा रवा राहतो त्याप्रमाणे मी हे डाळ काढून घेतलेली आहे. जास्त फाईन पावडरसुद्धा याची मी केलेली नाही किंवा जास्त जाड पण ठेवलेलं नाही. आता त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तूप. थोडंसं तूप आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे 2 चमचे. आता यामध्ये घालायचं आपल्याला रवा, बेसन पीठ, आता आपल्याला हे 2 मिनिटासाठी रवा आणि बेसन पीठ थोडासा कलर चेंज होईपर्यंत ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. जास्त लाल नाही करायचं. बेसन आणि रवा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. थोडासा गोल्डन कलर आलेला आहे.
आता यामध्ये घालायचे आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेली डाळ घालायची आपल्याला, हे डाळीची पावडर. आता ही मिक्सरमधून काढून घेतलेली डाळसुद्धा आपल्याला ही पावडर 2 मिनटं तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. डाळ आपण अगोदरच भाजलेली आहे, तरीसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे डाळीचं मिश्रण. मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, तुम्ही कपाचं सुद्धा प्रमाण घेऊ शकता. तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं डाळीचं पीठ भाजलेलं आहे. टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी 1 वाटी डाळीला अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं, तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक तुपाचं प्रमाण करू शकता. तुम्हाला कमी घालायचं तर कमी घालू शकता, वाढवायचं असेल तर वाढवू शकता. आता लगेचच आपण हे साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे, ते थोडं थोडं करून घालायचं आहे आपल्याला. एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला. मला एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत. थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला पाणी यामध्ये. मला एकसारखं हलवायचं आहे आपल्याला. व्यवस्थित यामधल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला राहिलेलं साखरेचं पाणी यामध्ये घालायचं आहे. आता राहिलेलं आपण साखरेचं पाणी यामध्ये घालूया. सगळं पाणी आपल्याला साखरेचं यामध्ये घालायचं आहे. आता याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. यामधल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. एक वाटी डाळीला 2.5 वाट्या पाणी परफेक्ट होतं. तुम्हाला जर जास्त घालायचं असेल थोडंसं तर तुम्ही वाढवू शकता यामध्ये पाणी. सुरुवातीला जरी पातळ दिसत असेल तर 1-2 मिनटातच आपला हे हलवा दाटसर होतो. पाणी सगळं शोषून घेते, मूग डाळ पाणी भरपूर शोषून घेते, त्यामुळे घट्टसर होतो आपला हलवा 2च मिनटात. तुम्ही बघू शकता जसं जसं आपण परतू तसा घट्ट होत चाललेला आहे आपला हलवा. तुम्ही बघू शकता असा मस्त आपला मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे. खायला सुद्धा खूप छान लागतो. व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणखीन 1 ते 2 मिनिट. तुम्ही बघू शकता असं घट्टसर आपला हलवा तयार झालेला आहे. अजिबात चिकट झालेला नाही किंवा यामध्ये गाठी झालेल्या नाही. आता यामध्ये घालूया आपण राहिलेलं तूप घालायचं आहे आपल्याला. आता यावर आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढायची आपल्याला. 2 मिनिटं आपण यावर झाकण ठेवलं होतं. आता झाकण काढून बघूया. अशी मस्त वाफ आलेली आहे. तुम्ही बघू शकता तूपसुद्धा असं मस्त वितळलेलं आहे. मस्त आपला मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला ड्रायफ्रूट, काजू, बदाम, वेलची पूड. याला एकदा आपण हलवून घेऊया. मस्त आपला मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे. खायला अप्रतिम लागतो. आता यावर थोडंसं आपण बारीक करून घेतलेला पिस्ता घालायचा आहे. तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा फार सुंदर दिसतोय आपला मूग डाळीचा हलवा आणि खायला सुद्धा खूप छान लागतो. आता आपण गॅस बंद करून याला सर्व करून घेऊया. मस्त आपला मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे.
तुम्ही बघू शकता असा मस्त आपला भाजलेल्या मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतो आणि करायलासुद्धा अगदी पटकन होतो. तुम्ही हे 2 ते 3 दिवससुद्धा तुम्ही हलवा खाऊ शकता, खराब होत नाही. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.